शेतकरी बंधूंनो, आज आपण बुलढाणा जिल्ह्यामध्ये साखळी गावामध्ये आज आपण धरती ॲग्रोकेमिकल प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचं किया धना हे वाहन पाहण्यासाठी आलेले. तर आपल्या सोबत साखळी गावचे सरपंच जाधव साहेब आज आपल्या सोबत आहे. तर जाधव साहेबांनी मागच्या वेळेस पण किया धन्याची लागवड केली होती आणि आताही 1.25 एकर लागवड केली आहे. तर जाधव साहेबांकडून आपण जाणून घेऊया की किया धना त्यांना कसा वाटला व त्यांचा किया धनाबद्दल अनुभव काय. नमस्कार बाबा. नमस्कार. जाधव साहेब, आपण कोणत्या कंपनीचा धना टाकलेला आहे? धरती कंपनीचा किया म्हणून याच आम्हाला 400 रुपये किलोनं बियाणं भेटलं. समजा अच्छा अच्छा. आता काय होतं, बरेचसे शेतकरी 100 रुपये किलो धने असतात, 400 रुपये किलो म्हटलं की टाकायला हिंमत नाही करत. पण जो आपण 100 रुपये किलोचा धना टाकतो तर तो एकरी टाकावा लागतो 60 किलो. कमीत कमी 50, 55, 60 किलो लागतो. हा धना जास्तीत जास्त एकरी 16 किंवा 18 किलो मध्ये आपलं 18 किलो मध्ये होईल जाईल. बरं, आता 1.25 एकर शेत आहे आपलं पूर्ण. याच्यामध्ये किती टाकलेलं आहे? याच्यात आपण 18 किलो टाकलेला आहे. बरं, आणि आता तुम्ही एक बोलले की ज्या दिवशी धना टाकला होता त्या 2 दिवसानंतर त्याच्यामधून पूर्ण पाणी वाहत होतं. पाणी याच्यात काळं पाणी वाहत होतं डायरेक्ट. कारण हे शेत जरा चिबडा भागाचं आहे, त्याच्यामुळे थोडं आपल्याला बेड पद्धत करावी लागली. धना टाकून घेतला, त्याच्यानंतर लगेच बेड करून घेतले, एकदा भिजवला आणि धना निघाले. लागला का ना लागला तर त्यातून 2 दिवस काळं पाणी वाहत होतं आणि त्याच्यासाठीच बेड करावं लागली. त्याच्यामुळे धना चांगला राहिला. पिवळेपणा किंवा काहीच नाही, जळ झाली नाही. उलट या धन्याला पाऊस जास्त लागतो. असं आमचं एक आता स्प्रिंकलरनं भिजवतो, त्याची पाण्याचं प्रमाण कमी येते तर धन्यातलं जळ होती. उलट याला पाणी जास्त पाहिजे आणि धान्याची क्वालिटी चांगली राहते. याच्यावर कोणत्याही प्रकारचं करप्यासारखं लालपानं होणं, कोलताड, पिवळेपणा येणं, जो रोग मागोदरही आला नाही बरसातीतल्या बी धान्यावर आणि याच्यावर बी आलेला नाही. बरोबर, बरसातीमध्ये ज्यावेळेस टाकला होता त्यावेळेस मार्केटमध्ये मागणी कशी याला? मागणी चांगली येईल, कारण आपला जो पैना म्हणजे गावरांपेक्षा कमीच राहतो. पण मग गावरांपेक्षा माल बी जास्त निघतो वजनी, आणि भाव 10 रुपये कमी असला तरी चालतो. वजनी भाव आणि खराब होण्याचे चान्सेस नाही. इथं धना जर का खराब झाला तर इथं मजुरी तुम्हाला शिल्लक लागते. बरोबर, निवडाले गेले सरळ सरळ उपटान जाऊ द्या. म्हणजे एक मजूर 1 क्विंटल धना सहज. आणि कमी जर का याच्यावर असलं बिमाऱ्या येला असल्या तर ते 50 किलो बी काढत नाही. म्हणजे शेतकऱ्याचं दोन्हीकडून नुकसान होतं. बघू शकता शेतकरी बंधूंनो, अजून जर आज याला किती दिवस झाले? पूर्ण गेले 27 ते 28 दिवस झाले. 27 ते 28 दिवस झाले. बघू शकता आज हे 2 थोंबे माझ्या हातामध्ये. तर बघू शकता यांनी कसं काय अजून जर 8 दिवस जर ठेवला तर हा धना एवढ्या याच्यामध्ये एक जुडी तयार होते. म्हणजे आज मार्केटला एवढी जुडी जर घ्यायला गेलो तर 10 ते 20 रुपये आपल्याला द्यावं लागत आहे. तरी ज्या शेतकऱ्यांना धन्याची लागवड करायची असेल ते शेतकरी आपला 30 ते 35 दिवसामध्ये मार्केटमध्ये नेणारा धनी जो आहे तो म्हणजेच किया, तर लागवड करू शकता. तर जाधव साहेब, आपला नंबर सांगा आपल्या आजूबाजू शेतकऱ्यांसाठी. मी सुरेश बैराम जाधव, साखळी बुजुर्ग येथील माजी सरपंच. माझा नंबर आहे 98 60 39 59 31. आणि काही अडचण आल्यास परत माझा एक नंबर सांगून देतो, 98 72 26 78. केव्हाही कॉल करा, काही अडचण नाही. धन्यवाद.